खासदार अनिल बोंडे सध्या आपल्या समवेत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. काल नागपूर या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी त्यांनी रामरक्षा पठण केलं. त्यानंतर त्यांनी एक वक्तव्यसुद्धा असं केलं की मंदिराच्या तिजोऱ्या लुटणं हेच भाजपाचं हिंदुत्व आहे का? दुर्दैव आहे. खरं म्हणजे उद्धव ठाकरे साहेब हे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडून काँग्रेसच्या मांडीजवळ मांडी टाकली आणि आता जसं काँग्रेस बोलतं त्याप्रमाणे उद्धव ठाकरे बोलायला लागले. प्रभू श्रीरामचंद्राची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर त्यांना फुरसत नाही मिळाली कधी जायची. कधी मस्जिदमध्ये किंवा वक्फ बोर्डाच्या माध्यमातून जो आर्थिक घोटाळा सातत्यानं होतो त्याबद्दल उद्धव ठाकरे कधी काही बोलणार नाही. त्या हलालाचा पैसा अतिरेक्यांसाठी वापरला जातो, मस्जिदीमधला पैसा ह्या अतिरेकी कारवाईसाठी वापरला जातो, त्यासाठी उद्धव ठाकरे कधी बोलणार नाही. होय, राम मंदिरामध्ये जी गडबड झाली त्या निमित्तानं तिथले मुख्यमंत्री योगीजींनी ताबडतोब SIT नेमली, त्या लोकांना जेलमध्येही टाकलं, त्याची निरपेक्षपणे चौकशी पण होते. परंतु हिंदूंच्या आस्थेवर, प्रभू श्रीरामचंद्राच्या आस्थेवर घाला करण्याचं काम उद्धव ठाकरे करतात आहे. एखाद्या मंदिरात जर घोटाळा झाला असेल तर त्या कर्मचाऱ्यांना दूर करणं, त्यावर उपाययोजना करणं हे काम आहे. त्या मंदिराला बदनाम करणं, धर्माला बदनाम करणं, त्या व्यवस्थेला बदनाम करणं हे काम नाही आहे. आणि रामरक्षा म्हणण्याचं करतात तर रामरक्षा म्हणताना स्वतः रामरक्षेचा एक तरी श्लोक म्हणून दाखवावा. ते संजय राऊत आरती करताना दाखवले, त्यांच्या त्या संजयपात्रात एक म्हणजे दिवा पण नाही. म्हणजे नाटक करायचं, नौटंकी करायची, तेही कशी करायची ती पूर्णपणे करत नाही. आणि म्हणून रामरक्षा म्हणण्याची जी नौटंकी आहे, बरं रामरक्षा म्हणायसाठी ते आमंत्रित करतात फडणवीस साहेबांना, ते तर म्हणतातच, त्यांना तर हनुमान चालीसा पाठ आहे. ते भागवत साहेबांना म्हणतात, त्यांना तर अनेक मंत्रपाठ आहे. परंतु हे रामरक्षेसाठी राहुल गांधीला का नाही बोलत, खरगेला का नाही बोलवत, अखिलेश सिंगला का नाही बोलवत, तिथल्याही काँग्रेसच्या लोकांना का नाही बोलवत, त्यांचे जे जनाब म्हणून ज्यांनी म्हटलं त्यांना का नाही बोलवत, काँग्रेसचे सपाच्या त्या हिंदूंना जे जे विरोध करतात, विरोध केला होता राम मंदिराला, त्याला नाही बोलवत. म्हणजे यांचं सगळं बेगडी प्रेम आहे, बेगडी प्रेम दाखवतात. परंतु खऱ्या अर्थानं हिंदूच्या आस्थेवर घाला घालण्याचा प्रयत्न उद्धवसाहेब करतात. त्याला कोणतीही हिंदूची जनता माफ करणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवा. ते असं म्हणतात की अयोध्येच्या जो काही प्रकार झाला त्या दरोडेखोरांच्या विरोधात आम्ही आवाज उठवतोय, मात्र आमचा आवाज त्यांना समजत नाही, तो आवाज त्यांना कळला पाहिजे. प्रश्नच नाही ना. तिथे जी काही चोरी झाली, जिथे जो काही घोटाळा झाला त्याविरुद्ध तर ॲक्शन घेतल्या गेली ना. तुमच्या आवाज उठवण्याची वाट नाही पाहिली, म्हणजे ताबडतोब ॲक्शन घेतल्या गेली. एखाद्या मंदिरामध्ये चोरी होत असेल तर त्या चोराला पकडणं ते आवश्यक आहे. एखाद्या संस्थेमध्ये एखादा क्लर्क जर घोटाळा करत असेल तर ती संस्था बदनाम करण्याच्या ऐवजी त्या क्लर्कला जेलमध्ये टाकणं आवश्यक आहे. आणि म्हणून त्या प्रकारची उपाययोजना अगोदरच केली. मग सातत्यानं त्याच गोष्टी उगाळून लोकांची श्रद्धा अयोध्येमधल्या प्रभू श्रीरामचंद्रावरून कमी करण्याचं काम उद्धव ठाकरे करण्याचा प्रयत्न करतात. सध्या दिल्लीमधलं जंतर मंतरवरचं सोनम वांगचुक यांचं जे आंदोलन सुरू आहे तो किती चर्चेचा विषय बनलेला आहे. मात्र त्या आंदोलनावरून काल त्यांना उठवण्यात आलं. हे कुठंतरी एक दडपणशाही चालली असं एक टीकाकारांचं भाजपावरती आरोप होत आहेत. काहीच नाही. ज्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले आहे त्या आदेशाप्रमाणे कार्यवाही झालेली आहे. आणि त्यामुळं तिथल्या सरकारला कायदा सुव्यवस्था, जीविताचं रक्षण या सगळ्या गोष्टी असतात. परंतु आज उद्धव ठाकरे मुंबईमध्ये आंदोलन करतात आहे. काल रामरक्षाचं केलं. त्यांना त्यांची परिस्थिती अशी आहे की आपण हिंदुत्ववादी व्हावं की तो उमर खालिदच्या समर्थनाच्या घोषणा देणाऱ्या वांगचुकच्या सत्याग्रहाला समर्थन करावं, हे उद्धव ठाकरेंना अजूनही दोन्ही याच्यावर पाय ठेवण्याचा जो प्रयत्न करतात आहे तो लोकांना रुचत नाही. पण उद्धव ठाकरे असं म्हणतात की कधी काळी भाजपाला आम्हीच महाराष्ट्रामध्ये एस्टॅब्लिश केलं, भाजपाला आम्ही मोठं केलं, मात्र त्याच भाजपाने आमची फसवणूक केली, त्यामुळे मला तो निर्णय घ्यावा लागला काँग्रेसबरोबर जाण्याचा. खरी गोष्ट आहे की शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हिंदुत्वासाठी होते, पण ते केव्हा शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा.
शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर उद्धव साहेबांनासुद्धा 2019च्या निवडणुकीमध्ये भाजपने सोबत घेतलं, त्यांचे आमदार निवडून आणले आणि आमदार निवडून आणल्यानंतर सोबत राहायला पाहिजे होतं. हिंदुत्वाशी गद्दारी करायला नको होती. त्यांनी हिंदुत्वाशी गद्दारी केली आणि ते काँग्रेससोबत आणि राष्ट्रवादीसोबत गेले आणि त्याच्यामुळं लोकांच्या मनामध्ये चीड निर्माण झाली आणि त्यामुळं तो विषयच सगळ्यांना माहीत आहे की औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन चादर टाकणे, उर्दूमध्ये त्याचे पॅम्पलेट काढणे, जनाब जनाब स्वतःला म्हणून घेणे आणि या सगळ्या गोष्टीमुळं तुम्ही फारकत हिंदुत्वाशी घेतली, तुम्ही फारकत शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी घेतली, म्हणून हिंदू तुमच्यापासून दूर गेले. आता तुम्ही कितीही आव आणला तरी लोकांना वळवणं शक्य नाही. प्रभू श्रीरामवरील प्रेम उद्धव ठाकरे यांचं बेगडी आहे. उद्धव ठाकरे हिंदुत्वापासून फारकत घेतलेले आहेत, दूर गेलेले आहेत. फक्त आता मतदान मिळवण्यासाठी त्यांचा हा प्रयत्न सुरू आहे, अशी प्रतिक्रिया अनिल बोंडे यांच्याकडून मिळताना आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन अनिकेतसोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.